हा हमरुनी वासराले चाटती जवा काय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जबाबदार, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पारा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. या महाराष्ट्रामध्ये असे हजारो लोक तुम्हाला मला पाहायला भेटतील की ते मायबापाला बोलायला सुद्धा तयार नाहीये. अरे द्या सोडून, काही लोक मायबापाला सांभाळायला सुद्धा तयार नाहीये. 2-4 महिन्यापूर्वी पनवेलला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. एका श्रीमंत माणसाच्या घरी चहा घ्यायला गेलो. तो साधा श्रीमंत नव्हता महाराज. पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्याची 700 एकर जमीन होती. किती? 700 एकर जमीन. आणि तिथला 1 गुंठा 25 लाख रुपयाचा. किती? 1 गुंठा 25 लाख. 25-30 कोटी रुपयाचं घर होतं. तर मी घर पाहूनच चाट झालो. चहा वगैरे घेतल्यानंतर तो मनुष्य ढसा रडायला लागला. म्हणलं दादा ओळख नाहीये, पाळक नाहीये, का रडताय? तो म्हणे महाराज त्यांना सांगितलं मी 30-35-40 हजार कोटीचा मालक आहे. मला चांगली गोष्ट आहे, तुमचं धन तुम्हाला लाभ असो, भाग्यवान आहे, तुमच्या बापानं कमाई करून ठेवली. म्हणे महाराज मला 1 मुलगा आहे. म्हणे काय म्हणला तो? मला 1 मुलगा आहे आणि तो मुलगा अमेरिकेला डॉक्टर आहे. अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2 नंबरचा आहे. म्हणलं मग आता 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावल्यानंतर आम्ही त्याला फोन केला, ए दाद्या तू प्रायव्हेट फ्लाईट करून महादेशामध्ये ये, तुझ्या आईचा तो एकुलता 1 मुलगा आहे. 2 दिवस आम्ही तिला ठेवण्याची व्यवस्था करतो, फक्त तू अंत्ययात्रेला ये. त्या पोराच्या मुखातून जो शब्द निघाला तो खूप महत्वाचा आहे. तो पोरगा आपल्या बापाला सांगू लागला, बाबा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होणार नाही, तुम्ही असं करा अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. इथं बसणाऱ्या सगळ्या बापांना, इथं बसणाऱ्या सर्व मायांना माझी विनंती आहे, लेकरांसाठी एवढा पैसाच नका कमवू की ते तुमच्यापासून दूर जातील महाराज. लेकरांना एवढं शिक्षणच नका देऊ की ते तुम्हाला मायाही म्हणणार नाही बापाही म्हणणार नाही महाराज. पूर्वी लोकांकडे संपत्ती नव्हती, पूर्वी लोक शिकलेले नव्हते, पूर्वी लोकांकडे प्रॉपर्ट्या नव्हत्या. अरे पूर्वी एका कौलारू घरामध्ये 50-50 लोक राहत होते. आज बंगला 10 कोटीचा आहे, 2 जण आहे, विठ्ठल रुक्मिणी, पाणी पाजायला पुंडलिक सुद्धा नाहीये. हे येणं तिच्या तोंडाकडे पाहतं, तेच्या तोंडाकडे पाहतं, नुसतं काही फायदा नाहीये. पैसा भरपूर आलेला आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, सगळ्या गोष्टींना मनुष्य सदन झालाय. पण 2024 मध्ये विचाराची बैठक जेवढी खालच्या दर्जाला गेली तेवढी 10, 20, 40 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात नव्हती. म्हणून प्रत्येकच कुटुंबात जर एक गजानन आणि दुसरा राजेंद्र जन्माला आला, लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्रातल्या प्रत्येकच कुटुंबात जर एक गजानन जन्माला आला आणि दुसरा राजेंद्र जन्माला आला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराष्ट्रातले सर्व वृद्धाश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. वा, म्हणून तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. मेल्यानंतर गुलाबजाम करण्यापेक्षा, मेल्यानंतर जिलेबी करण्यापेक्षा, मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंतपणे मायबापाची एवढी सेवा करून घ्या की बाकी तुम्हाला काही करायची गरज पडली नाही पाहिजे. विठाल विठाल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे 4 चरणाचा. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरायचो हिताशी जागा आहे, त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. मी एक सांगू का महाराज, तुम्ही चांगलंही काम केलं तर नाव मायबापाचंच होतं, तुम्ही वाईट काम केलं तरी नाव कोणाचं होतं? मायबापाचं होतं. सावता महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. कोणाचं चरित्र डोळ्यासमोर आणा? सावता महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. साठविला हरी जी हृदय मंदिरी, साक्षात आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याला सावता महाराजांनी साचवलं. कोणी साठवलंय? सावता महाराजांनी. मग आता साक्षात पांडुरंगाला जर हृदयामध्ये साठवलं तर नामदेवराणी वर्णन सावता महाराजाचं करायला पाहिजे, त्यांच्या मायबापाचं करायला पाहिजे. तो सावता महाराज काम केलं. कोणी केलंय? सावता महाराजांनी. पण नामदेवराय किती गोड वर्णन करतात पहा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा.
भारतीय वारकरी संप्रदायामध्ये एक संत असं होऊन गेले ते माझे सावता महाराज. कोण? सावता महाराज. सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही, पण पांडुरंग परमात्मा सावता महाराजाकडे आल्याशिवाय राहिले नाही. हा अधिकार ज्या महात्म्याचा होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा रे. करतो अन्यथा कर तुमच्या घरचा मालक माझा पांडुरंग परमात्मा. त्याला हृदयात साठवलं आणि हृदयात साठवल्यानंतर नामदेवराय सांगतात धन्य त्याची माता. तुम्ही चांगलं जरी काम केलं तर नाव आईचंच होतं. कोणाचं होतं? आईचं होतं. आणि तुम्ही वाईट कामही जरी केलं तर नाव कोणाचं होतं? आई बापाचंच होतं. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. काय बोलवलाय? ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. चांगदेव 65 लिहिली. ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ सांगितलाय. मेलेला मनुष्य जिवंत केलाय. पाठीवर मांडे भाजले, निर्जीव भिंत चालवली. आणि ज्ञानोबराय ज्यावेळेस समाधी अवस्थेला बसतात त्यावेळेस पांडुरंग परमात्मा ओरडत आहेत. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब सांगू लागल्या, ओ बाबा, अनेक संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, अनेक संत निघून गेले. ज्ञानोबरायच्या जाण्यानं तुम्हाला एवढं दुःख का होतं? ज्ञानोबराय संत होते, पांडुरंगाचे भक्त होते, यात नवल नाहीये. पांडुरंगाचं आणि ज्ञानोबरायचं नातं सांगत असताना नाथबाबा सांगतात, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. देव म्हणते रुक्मिणी हा एक जोगी देखील नाही. ते ज्ञान त्याची ज्ञान संजीवनी जाणत राहिलो याची सर्वांना अभंग पाठ आहे. जो करील याची यात्रा तो तारील सकाळी गोत्रा सकाळी कुळे पवित्र याची निदर्शनी होती. हे सर्व वर्णन ज्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना ऐकलं तर रुक्मिणी आई साहेबांच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. आणि रुक्मिणी आई साहेब ज्ञानोबरायचं वर्णन नाही करत आहे. रुक्मिणी आई साहेब सांगतात धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. पण माझी विनंती गड्यांना तुम्हाला, तुम्ही चांगलं जरी काम केलं आणि वाईट जरी काम केलं तर नाव कोणाचं होतं? आई बाबाचं होतं. तुकोबराय सांगतात जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात. हित म्हणजे काय पहिलं माणसाला कळलं पाहिजे. पहिलं हित कशात आहे हे कळलं की मग आपण अभंगात प्रवेश करू. कशात हित आहे? पैसे कमवण्यात हित आहे, नाव कमवण्यात हित आहे, तिकीट मिळवण्यात हित आहे, का निवडून येण्यात हित आहे? संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे याच्यात हितही नाहीये. तुम्ही ज्या गोष्टीला भाग्य समजता ते गोष्टीत भाग्य नाहीये. भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राया. पंढरी राया का पंढरीनाथा? पंढरी राया. भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राया. तुमची आणि माझी भाग्याची लक्षणं कोणती आहे? ह्या अशा वातावरणात एखाद्याला बायको जरी भेटली तरी लोक म्हणतात माझं भाग्य उदयाला लय बाबा, एवढ्या दुष्काळात मोलग्न झालं. बरोबर आहे का नाही? आणि महाराज तरी सांगतात भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा निकटवास बरा संताबाई निकटवास बरा संताबाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा निकटवास बरा संताबाई निकटवास बरा संताबाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा भाग्य तरी चांगली बायको भेटणं भाग्य नाहीये, चांगलं पद भेटणं भाग्य नाहीये. संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी तुमच्या जीवनात प्राप्त झाल्या याला भाग्य म्हणायचं नाहीये. त्या गोष्टी ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं तुम्हाला भेटणार आहे. अरे ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलंच आहे ना. थोडं लेट होईल पण तेरसं ठरलेलं आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाची तारीख चेंज होईल, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं होईल, पण ज्याचं बारसं ठरलेलं आहे त्याचं तेरसं ठरलेलं आहे. म्हणून संसारातली गोष्ट प्राप्त झाली की तिला भाग्य म्हणायचं नाहीये महाराज. अहो लॉटरी लागली लोक म्हणतात भाग्य. लेकरू झालं की भाग्य. लेकरं झाल्यावर काय भाग्यवान म्हणायचं? माझी तर सर्वांना विनंती आहे, लेकरं झाल्यानंतर अख्ख्या वाडीला पेढे वाटत बसू नका. लेकरं झाल्यानंतर अख्ख्या ढेकळवाडीला पेढे वाटत बसू नका. ज्या दिवशी लेकरं म्हातारपणी तुमचा अमृत महोत्सव करल त्या दिवशी साखर घ्या, सगळ्या गावाला वाटा की माझा जन्म सार्थक झालाय. ज्यांनी ज्यांनी तरुणपणात पेढे वाटले त्यांना म्हातारपणात जोडेच खाऊ लागलेले असे हजारो मायबाप आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी तर दररोज कीर्तनातून सांगतो, हे बघा, पोरांसाठी पैसा नका कमवू गड्यांनो, पोरांसाठी प्रॉपर्टी नका कमवू, पोरांसाठी संस्कार कमवा. ज्या ज्या लोकांनी पोरांसाठी संस्कार कमवले ना महाराज ते लोक गरीब आहे,
पण त्यांच्यासारखं समाधानी या जगात दुसरं कोणीच नाहीये. ज्यांनी ज्यांनी प्रॉपर्ट्या कमवल्या, ज्यांनी ज्यांनी पोरांसाठी बांध कोरले, त्यांची परिस्थिती पहा. त्यातले 70% मायबाप वृद्धाश्रम मध्ये आहे. म्हणून मायांना माझी विनंती, मायांनो पोरांसाठी संस्कार कमवा. माझी आई मला नेहमी सांगते, पुरुषोत्तम मी एवढा मोठा कीर्तनकार आहे, माझ्या आईने मला अजून कधीच विचारलं नाही, महाराज तू किती कीर्तनाचे पाकिट घेतो, तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुझी गाडी कोणती आहे, काही घेणं देणं नाही. ती फक्त मला एक वाक्य सांगते, महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गड्या, पण तुला कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजे. काही वाक्य तिचं, तुला कोणी गरीब म्हणलं तर चालेल, पण तुला कोणी वाईट म्हणता कामा नाहीये. म्हणून पोरांसाठी संस्कार कामा. ज्यांनी ज्यांनी पैसे कमवले त्यांची म्हातारपणाची परिस्थिती सांगू का महाराज तुम्हाला? मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन भर पुरविले लाळ, राहुनी अर्धपुटी साज सकाळ, मी तुला बघून प्राण सोडिले रे बाळ, तुने नाही पाणी पाजिले. जिवंतपणे मायबापाला कधी पाणी पाजलं नाही आणि मेल्यानंतर कीर्तन काय, टाळ करायला नारळ काय, हजार हजार रुपये दक्षिणा काय, युट्यूब वाला काय, त्याची फी काय, 2-2 वादक काय, टावेल टोपी काय, काही फायदा नाही महाराज. ऐकणारे येणार काच, कीर्तनकार येणार काच, टाळकरी येणार का? गायक वादक तर अगोदरच गेले असतात, कारण ती पंचपती अगोदर सुरू करताना तुम्ही, त्याच्यामुळे तुमचा काही विषयच येतो ना, म्हणून लक्ष देऊन ऐका. म्हणून जिवंतपणे प्रॅक्टिकली जगायचं शिका. काय शिका? जिवंतपणे कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाना मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, मी तुला बघून प्राण रोखिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. म्हणून संसारातला कोणताही घटक जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्याला भाग्य म्हणायचं नाही. हित कशामध्ये आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. महाराज सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे. या विश्वामध्ये जन्माला येऊन त्या भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणं, याच्यापेक्षा जगात दुसरं हित नाहीये. आणि असा जो आपल्या हिताविषयी जागा आहे, ज्या मातोश्रीच्या अमृत महोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. श्रीमती आमच्या चंद्रभागा आई, त्यांचं जेवढं वैभव आहे, मला वाटतं आमचे तुळशीराम भाऊ त्यांच्यापेक्षा त्यांचं खूप मोठं कार्य आहे. मी सांगू तुम्हाला, एक वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली, जीवनभर ज्ञानेश्वरी पारायण गाथेची सेवा केली. खरं सांगू का, अशा लोकांची पुण्यतिथी करत असताना मानसिक काही समाधान वाटतं महाराज. नाही तर आमचं नशीब एवढं खराब आहे, तुम्हाला सांगतो. दररोज एका बेवडीची पुण्यतिथी महाराज, दररोज. ते बिचार दिवशी पिऊन मेलेलं असतं आणि कीर्तनकार म्हणतो, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कीर्तन एक पट बावळट आणि गायक त्याच्यापेक्षा बावळट. गायक म्हणतो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज खरं सांगू का, 2 कीर्तनात माणसाला खोटं बोलावं लागतं. 100% कीर्तनकार खोटं बोलतात 2 कीर्तनामध्ये. पहिलं खोटं बोलतो वाढदिवसाच्या कीर्तनाला आणि दुसरं खोटं बोलतो वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. आता या बावळट पुढाऱ्यांचे वाढदिवस करावे लागतात महाराज. अख्खा जिल्हा खायला असतो त्यांनी, आणि आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही, म्हणजे नरकात जायचे काम आहे नाही, दुसरं काय महाराज. आखी ग्रामपंचायत खाल्लेली असते त्यांना, घरकुल तर खाऊ द्या, 13-13 हजार रुपयाचे शेतकऱ्याचे संडास सुद्धा त्यांना खाल्लेले असतात. तरी आम्ही सांगतो सरपंचासारखा माणूस. किती मोठं खोटं झालं महाराज हे. पण आता करता काय, पाकिट घ्यायचं असतं, बरोबर आहे का? आणि वर्ष श्राद्धाला तर 101% खोटं बोलावं लागतं. पण आज ज्या मातेचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, त्यांचं जीवन सुद्धा आदर्श आहे, त्यांच्या नवऱ्याचं जीवन सुद्धा आदर्श आहे, आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी तर महाराष्ट्रासाठी आदर्श निर्माण केला. एवढं गोड नियोजन. आणि असे जे मुलं आहे जे आपल्या हिताविषयी जागे आहे, त्यांच्या आई वडिलाला तुकोबा धन्यता देतात. अभंगाचं आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता,
जागता आपुली हिता तू असे जागता आपुली हिता तू असे जागता आपुली हिता तू असे जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात. तुकोबरायासारखा महात्मा कोणाचंही वर्णन करल अजिबात नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गार आहे मुंगी आणि राव आमा सारिखाची भाव. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा ते काही तालुक्यापुरता राजा थोडा होता काही का जिल्ह्यापुरता का महाराष्ट्राचा नाही 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 या जगात माझ्या राजासारखा तेजस्वी राजा परत जन्माला येणार नाही. आणि तो राजा कीर्तनाला येऊन बसल्यानंतर त्याच्या तोंडावर म्हणा हो महाराज मुंगी आणि राव आमा सारिखाची. म्हणून तो तुकोबराय सांगतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी नाही बिड बहार तुका म्हणे साना थोर. आमचं नशीब तर एवढं खराब आहे आम्हाला कध्याला बरोबर म्हणावं लागतं महाराज. अरे कीर्तन करायचंय लोकांना नाव कमवायचं त्याच्यामुळे ते करावंच लागतं. पण जगद्गुरु तुकोबरायचे 4092 अभंग आहे. किती आहे सध्याच्या तिथे 4092 अभंग आहे. ते सगळे अभंग वाचा. एकाही अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने कोणालाही गाढवाला गजनन केलेलं नाहीये. तुकोबरायसारखा स्पष्ट महात्मा तुकोबरायसारखा स्पष्ट बोलणारा महात्मा या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल म्हणून सांगता येत नाहीये. मग काय सांगायचं हित कशामध्ये आहे. हित ध्रुव बाळाचं जर चरित्र पाहिलं तर आपल्या हितासाठी वयाच्या 5व्या वर्षी घर सोडून जंगलात गेलेले ध्रुव बाळ त्यांना मार्गदर्शन कोणी केलंय सुनीती मातेने केलंय. काय केलंय ए ध्रुवा काय उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसतोस रे. अशा ठिकाणी जाऊन बैस की तिथून तुला कोणी उठवणार नाही. वयाच्या 5 वर्षाच्या असताना भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. पण त्याला कारणीभूत सुद्धा कोण ठरली आपली माता ठरली. म्हणून धन्य माता पिता तयाची. म्हणून नेहमी मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसाने आपल्या हिताविषयी काय राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे. महाराज सांगतात सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान रहा सावधान रहा सावधान रहा आणि सावधान रहा. सावधान जर नाही राहिले तर कधी काळाची झडप येईल आणि कधी तुम्हाला घेऊन जाईल काही सांगता येणार नाहीये. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्या हिताचा जो विचार करतोय क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार व शिंदो सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. रात्रंदिवस फक्त आणि फक्त त्याला आपल्या हिताचा विचार आहे. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. दिन तैसी रजनी झाली ओ माय दिन तैसी रजनी झाली ओ माय दिन तैसी रजनी झाली ओ माय दिन तैसी रजनी झाली ओ माय. अवस्था लावून गेला अजून का नाही अवस्था लावून गेला अजून का नाही. दिन तैसी रजनी झाली ओ माय दिन तैसी रजनी झाली ओ माय. अवस्था लावून
झाली ओ माये अवस्था लावून गेला अजून का नाही. त्या अभंगाची सुरुवात हा पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागे जीवा लागली से आस भेटी लागे पंढरीनाथ भेटी लागे पंढरीनाथ भेटी लागे पंढरीनाथ भेटी लागे दिवाला गले तडबड व्यथा दिवाला गले तडबड व्यथा दिवाला गले तडबड व्यथा दिवाला गले तडबड व्यथा भेटला पंढरीनाथा भेटला भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळव्याचा रातन दिवस आपल्या हिताचा जो विचार करतोय त्याच्या आई वडिलाला तुकोबराय काय देतात धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची आपण कोणाला कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. थोडं थोडं पुढं सरका बरं पाठीमागच्या लोकांना बसायला जागा नाही. सर माया हो थोडं पुढं सरका ना तुम्ही असं इथं या सरका सरका थोडं पुढं सरका आहे. विठ्ठल 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 कीर्तनाला जे येणारे लोक आहेत ते अगोदर येऊन बसलेले. आता जे बिचारे जेवणासाठी येणार त्यांच्यासाठी आपल्याला जागा देणं गरजेचं आहे ना माणूस. प्रत्येकाने थोडं थोडं पुढं सरका या थोडं पुढं सरका कारण 11:30च्या नंतर येणारा माल हा फक्त पंक्ती पठण आहे. त्याला कीर्तनाची काही घेणं देणं नाहीये. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. सात्विक हा शब्द जगद्गुरु तुकोबरायने खूप महत्वाचा आहे. मुलं जन्माला घालू नका याविषयी दुमत नाहीये घाला ना जन्माला. पण कबीर महाराज सांगतात जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी पांज भली क्या खावे क्या नूर. आईला जर मुलाला जन्माला घालायचा असेल तर त्या आईने छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जन्माला घाला. आईला जर मुलगाला जन्माला घालायचा असेल तर छत्रपती संभाजी राजासारखा मुलगा जन्माला घालावा. आईला जर मुलाला जन्माला घालायचा असेल तर भगतसिंग राजगुरू या सर्व लोकांसारखे मुलं जन्माला घाला. नाही तर गांधाराने 100 कौरव जन्माला घातले होते. किती गांधारीने किती जन्माला घातले होते 100 कौरव. काय फायदा झाला हो महाराज औषधालाही कोणी उरलं नाही. बरोबर आहे का नाही. म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. एक तर शूरवीर मुलाला जन्माला घाला 1 नाही तर एक तर हरिभक्त जन्माला घाला 2 नाही तर तिसरा दानी जन्माला घाला 3 नाही तर महाराज जन्माला काय घेऊन बसले हो. कोंबडीला एका टायमाला 40-40 किलो होतात महाराज. काय कोंबडी ज्यावेळेस चालते ना श्रावण महिन्यात 12 महिन्यात फक्त 1 महिना कोंबडीचं वजन असतं ते म्हणजे श्रावण महिन्यात. अरे श्रावण महिन्यात फक्त तुम्ही कोंबड्याचा ताल पहा महाराज अशी चालती म्हणे ठुमुक 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 ठुमुक. तिला असं वाटतं की बिनविरोध खासदार झाले काय करून मी लग्न आहे. 4-5 कार्यकर्ते पुढे 4-5 कार्यकर्ते मग बस. श्रावण महिना होस तर कोंबडी तोरा चालते. मग कोंबडीची परिस्थिती पहा. कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटम बाट. पुत्र ऐसा देई गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. 100 जन्माला घालण्याच्या ऐवजी 1च जन्माला घाला. पण तो कसा असावा सात्विक असावा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि सात्विक माणसाचा हरिक तुम्हाला आणि मला वाटतं यात काय नवले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील आज ज्यांचा जन्म उत्सव आहे मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांचा हरिक तुम्हाला वाटावं मला वाटावं यात काय नवले महाराज. ज्यांनी या देशासाठी काम केलंय ज्यांनी या समाजासाठी काम केलंय त्यांचा हेवा तुम्हाला आणि मला वाटावं यात नवं नाहीये. अशा महात्म्यांचा अशा क्रांतिकारी लोकांचा अशा देशभक्तांचा हेवा तयाचा हरिक वाटे देवा. मग हे बघा देवाला हरिक वाटावं एवढं नका चांगलं जगू पण कुटुंबाला हरिक वाटावं एवढं तर चांगलं जगलंच पाहिजे महाराज माणसाने. बरोबर आहे का नाही. म्हणून कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पण कोणाचा हरिक देवाला कसा वाटल. जो देश लुटायला बसला त्याचा हरिक वाटल कसं वाटल महाराज. जो दारू पिणार आहे त्याचा हरिक वाटल.
जो चोऱ्या करणार आहे त्याचा हरिक वाटल अजिबात नाहीये. तुकोबरासारखा महात्मा कोणाचंही वर्णन असं खोटं करणार नाही. तुकोबराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हरिक देवाला वाटतो पण केव्हा तिसऱ्या चरणाचा पूर्वार्ध तुम्ही ज्यावेळेस त्या हरिकाला जोडसाल त्यावेळेस काय वाटल देवाला हरिक वाटल. काय महाराज सांगतात गीता भागवत करीती श्रवण. 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 अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणाचाही हरिक देवाला वाटणार नाही. गीता भागवत करीते श्रवण. दोन ग्रंथ खूप महत्वाचे. आपल्या हिंदू धर्माचा हिंदू ग्रंथ कोणता आहे? गीता आहे महाराज. कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. खरं सांगू मुस्लिम धर्माचा ग्रंथ कोणता आहे? कुराण. ख्रिश्चन धर्माचा कोणता आहे? बायबल. आपलं नशीब एवढं खराब आहे महाराज. आपला हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे? हिंदू ग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. पण आपले लोक एवढे लबाड आहे महाराज कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात. कशाची शपथ घेतात? गीतेची घेतात. बाबा खोटं बोलण्याच्या बाबतीत आपला नाद करायचा नाही महाराज. ग्रामपंचायतच्या टायमाला लोक मारुतीच्या डोक्यावर 2-2 हात ठेवतात. अजिबात नाही. आणि एकदा का सरपंच पदाचे डोळे झाले तर मारुतीला सुद्धा विकायला कमी करत नाही हो लोक. म्हणजे देवाला सुद्धा विकायला कमी करत नाहीये. म्हणून ऐका गीता भागवत गीता 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 वाचे जे नाही पुनरावृत्ती तया नरा. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे. संसारा एवढे थोर होजे फेडिले जगाते. निमित्त फक्त अर्जुनाचं केलंय. कोणाचं केलंय? अर्जुनाचं निमित्त केलंय. पण त्या अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आणि मला उद्धारासाठी जी गंगा भगवंताने निर्माण केली त्या गंगेचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. काय? श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून गीता भागवत क्षेत्रानाम चैव सर्वेषां यथा काशी अनुत्तमः वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदं तथा. सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर काशी आहे. कोणतं आहे? काशी आहे. सर्व तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर गंगा आहे. आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. आणि सर्व ग्रंथामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहे महाराज. माणूस जीवन किती जगला याला महत्व नाही. माणसाच्या जीवनाला मंगलमय करणारा ग्रंथ म्हणजे काय आहे? भागवत आहे. मानवी देहाला आनंद प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. व्यक्तीला शांती आणि समाजाला क्रांती देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भगवंताच्या अवताराचा इतिहास म्हणजे काय आहे? भागवत आहे. श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष श्रीकृष्ण हे वही. साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणजेच कोण आहे? भागवत आहे. ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याला आपलं मरण मंगलमय कसं करायचं याच्यासाठी सर्वात सुंदर ग्रंथ कोणता आहे? भागवत आहे. मग तुकोबराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण. काय करती? श्रवण करते. आणि अखंड चिंतन विठोबाचे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात. गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. माझी मजा झाली अनावरवाच्या छंद या नामाचा. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे वाडे. रात्रंदिवस जो भगवंताचं चिंतन करतोय महाराज सांगतात अखंड चिंतन विठोबाचे. आणि असा जो कोणी असेल तयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई तरी खबरदार गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अखंड भगवंताचं चिंतन करतात अशाची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही तुकोबराय सेवा करण्याची इच्छा अंतकरणामध्ये प्रकट करतात. कोणाची सेवा कशी करतील तुकोबराय काय कमी होतो तुकोबरायला वेदाचा तो अर्थ आमाशीच एकाने वाहवा भार माता तुकाराम तुकाराम अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा एवढा अधिकार ज्या महात्म्याचा आहे. मोक्ष आमा घरी कामारी हे दासी होय सांगवायसी तुका म्हणे मोक्ष ज्या माणसाच्या घरी दासी म्हणून म्हणजे नोकराणी म्हणून काम करते त्या माणसाच्या जीवनामध्ये तो महात्मा तशी कोणाचीही सेवा करणार नाही. पण जे गीतेचं श्रवण करतात जे भागवताचं श्रवण करतात जे नित्य आपल्या हिताविषयी जागी आहेत अशा लोकांची सेवा करण्याचा तुकोबराय मान ठेवतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. श्रीमती चंद्रभागा आई तुळशीराम हगवणे या आई साहेबाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. कार्यक्रम पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंय महाराज. पहिलं तर तुमच्या दोघा भावाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. एक आदर्श कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. खरं सांगू प्रत्येक लोकांनी पुण्यतिथ्या करण्यापेक्षा दशक्रियाविधी करण्यापेक्षा मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी एखादा तरी सोहळा ठेवा महाराज. ग्रंथ तुला ठेवली कोणती तुला ठेवली ग्रंथ तुला ठेवली जेवढे त्यांच्या वजनाचे ग्रंथ भरतील तेवढे ग्रंथ या समाजाला काय करायचे दान करायचे. प्रत्येक कुटुंबामध्ये मी मगाशी शब्द वापरून गेलो प्रत्येक कुटुंबामध्ये जर आमच्या गजानन दादा सारखा आमच्या राजेंद्र दादा सारखा मुलगा जन्माला आला तर जगातल्या कोणत्याच आईच्या डोळ्याला कधीच असू येणार नाहीये. म्हणून या कार्यक्रमातून तुम्ही फक्त एवढाच माझा सिद्धांत घेऊन जा. नाही काही जमलं तुम्हाला तरी चालेल. प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा बरं. जिवंत तोपर्यंत करून घ्या. काही अपेक्षा नसते महाराज त्यांना. म्हातारपणी फक्त तुम्ही तुमच्या मायबापाला 2 शब्द प्रेमानं बोलावं आणि फक्त झोपायच्या अगोदर एवढं विचारा आई जेवलीस का तू बस. याच्या पलीकडे त्या मायेला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये. तुम्हाला जर 9 महिने 9 दिवस तिने गर्भात पागवलं तर हाताच्या फोडासारखं जपलं. तुम्ही जेवण करत असाल ती जेवण करत असाल जर तुम्ही तिच्या मांडीवर शी केली तिला तुम्हाला फेकून नाही दिलं महाराज. तसंच उचललं बाहेर नेलं स्वच्छ केलं परत तुम्हाला त्या मांडीवर बसवलं. मग मला एवढंच सांगायचं तुम्हाला 10-15 वर्ष जर ती तुम्हाला एवढं ऍडजस्ट करून घेती तर म्हातारपणे तिला दिसत नसेल तिला ऐकू येत नसेल. म्हातारा मनुष्य झाला की थोडं जास्त बोलतो. मग 10-5 वर्ष तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा करता म्हणजे काही उपकार करत नाहीये. माझी सर्वांना विनंती गड्यानो ज्या दिवशी हे 2 रत्न तुमच्या जीवनातून निघून जातील ना एक म्हणजे आई दुसरे म्हणजे बाप. या समाजात कितीही लोक तुमच्यावर प्रेम करू द्या पण आई बापाची बरोबरी या जगामध्ये कोणी करू शकत नाही. पैसों से खाना मिल सकता है पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती 2-4 महिन्यापूर्वी कोपर खेरण्याला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एका माणसाने मला जेवायला बोलवलं होतं. जेवायला गेल्यानंतर 2-4 कोटी रुपयाचा त्याचा फ्लॅट एवढा सुंदर फ्लॅट होता की बघाव एवढा गोड फ्लॅट होता. सगळे दिसले मुलं दिसले नातू पंतू सगळे दिसले. जेवताना मी त्या दादांना म्हणलं का दादा तुमचे आई वडील दिसत नाहीये. त्या माणसाने मला शब्द वापरला म्हणे महाराज आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप हाय प्रोफेशनल सोसायटी. काय शब्द वापरलाय त्यानं आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप स्टँडर्ड सोसायटी आहे. IT पार्कचे सर्व लोक राहतात महाराज. लोकांची अशी धारणा आहे की ज्या विभागामध्ये उघडे लोक फिरतात तो विभाग सगळ्यात सुंदर विभाग आहे. असं नाही हो महाराज. अरे 60-70 वर्षापूर्वी आपल्या बाप दाद्यांना कपडे घालायला भेटत नव्हते तेही उघडेच राहत होते. मग उघडे फिरणारे लोक पुढे नाही गेले उलट ते मागे आले. लक्ष देऊन ऐका माझी विनंती तुम्हाला. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप हाय प्रोफेशनल सोसायटी आहे. इथं 50-75% फॉरेनर राहतात आणि आमचे आई वडील खूप गावंढळ आहे ते इथं शोभत नाही म्हणून आम्ही त्यांना गावाकडे ठेवलं. जेवता जेवता मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होतो या नालायकाच्या घरी जेवण्यापेक्षा रस्त्यावर 2 वडापाव खाल्ले असते तर बरं झालं असतं महाराज. एक सांगू तुमच्या शिक्षणामुळं 2-4 कोटीच्या फ्लॅटमुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल तर माझी विनंती गड्यांनो असं पाप करू नका बरं. किती प्रेम आहे आई वडिलाचं किती जरी उदाहरणं दिले तरी थोडे महाराज. हा जन्म दिला आईने तुला
ठेस लागे तुझ्या पायाला, असू येई तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला. किती म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, सर्व काही करा फक्त मायबापावर प्रेम का. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. या रस्त्यानं माझे तुकोबराय जातात. कोण जातात? तुकोबराय जातात. या रोडला किंमत तुमची बारामती म्हणून नाही, या रोडवर काटेवाडी म्हणून तुमच्या रोडला किंमत नाही, या सगळ्या एरियाला किंमत त्याच्यामुळे कारण की या रस्त्यानं माझे तुकोबराय जातात म्हणून. महाराज एवढा समाज तुम्ही जन्मल्यापासून वर्षभरात कधीच तुमच्याकडनं, तुम्ही जगातल्या कितीही मोठ्या माणसाची सभा ठेवा नाही तर काही ठेवा, एवढे लोक तुमच्या रस्त्याने कधी जात. ज्या दिवशी काटेवाडीमध्ये माझ्या तुकोबरायचं जेवण असतं त्या दिवशी समजून चालावं की काटेवाडीची त्या दिवशी दिवाळी महाराज. ज्या दिवशी भवानी नगरला माझ्या तुकोबरायचं मेंढ्याचं रिंगण असेल त्या दिवशी समजून चला माझ्या भवानी नगरची काय आहे, दिवाळी आहे. ज्या दिवशी बारामती माझ्या तुकोबरायचा मुक्काम असेल त्या दिवशी समजून चालावं की ती त्या दिवशी बारामतीकरांची काय आहे, दिवाळी आहे. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संत जन भेटतील किंवा सखे हरिजन भेटतील. ज्या दिवशी संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून आपण भाग्यवान आहात म्हणून सर्वांना माझी विनंती. नाही काही जमलं तर चालत प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. ज्या मातेच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत. वास्तविक 75वा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, बरोबर आहे का नाही. एवढे दिवस कुटुंबाची सेवा करत असताना आपल्या लेकरांना लहानचं मोठं केलं. एकदा गरीब कुटुंबामधून मला असं वाटतं त्यांचे वडील मरण्याच्या अगोदर 10 दिवस सुद्धा पेपर वाटायची सेवा करत होते, बरोबर आहे का नाही. वारकरी होते, ज्ञानोबराय तुकोबरावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व. आणि त्या कुटुंबामध्ये हे 2 रत्न जन्माला आले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आमचे गजानन दादा आहेत आणि आमचे राजेंद्र दादा आहेत. खरं सांगू का, नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम. मी मगाशी आल्यानंतर त्यांना म्हटलं की एखाद्या शावकाराने कीर्तन ठेवणं साहजिक आहे महाराज, एखाद्या श्रीमंताने एवढा मोठा उत्सव ठेवणं साहजिक आहे, पण कष्ट करून आपल्या आईचा अमृत महोत्सव तुम्ही ठेवला, महाराष्ट्राला सुद्धा लाजवल एवढा गोड कार्यक्रम या कुटुंबियांनी केलाय. म्हणून या दोघा भावांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. खूप सुंदर नियोजन केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. एका दिवशीसाठी थोडा खर्च नाहीये महाराज, सगळ्यांची यथोचित सेवा आहे. भोजनाची व्यवस्था, गायक वादक, कधी कधी एक वादक भेटत नाही, आज 2-2 वादक आहे, बरोबर आहे का नाही. कधी कधी एक गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे. टाळकरी आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं चॅनलचं नाव महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहेत. आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक अमोल दादा सुद्धा. आता अमोलला बोलवणं एवढं तसं काही सोपं नाहीये, पण आमच्या गजानन दादांनी राजेंद्र दादांनी सांगितलं आम्हाला मनापासून जीव ओतून आमच्या आईचा कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही या म्हणजे या. कारण की हत्ती पोचणं ते तेवढं सोपं नाहीये. जसं IBN लोकमत आहे, जसं ABP माझा आहे, जसं स्टार प्रवाह आहे, जसं मन मंदिर आहे, त्याच्यापेक्षा 10-5 पावलं पुढं महाराष्ट्रात फक्त एकमेव चॅनल आहे, ते म्हणजे जिव्हाळा चॅनल आहे. एका टायमाला 10-5 लाख लोक जो कार्यक्रम पाहतात. अगदी छोट्यातून सुरुवात केली महाराज, पण एका सरकारी चॅनल पेक्षा सुद्धा जास्त TRP आमच्या अमोल दादाला तेही सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणून पुन्हा एकदा सर्वानुमते सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि जशी तुम्ही 75वा आईचा हा अमृत महोत्सव साजरा केला, आपण सर्वानुमते पांडुरंगाला विनंती करू की या आईचा शताब्दी महोत्सव सुद्धा सर्वांच्या साक्षीने हो, अशी आपण